लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। श्री संत भीमाभोई यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून समाज त्या दिशेने घडावा। राजू मामुलवार। बातमी आहे नायगावमधून। महान कवी आणि विज्ञानवादी संत भीमाभोई ओडिसा राज्यात जन्माला आले असले तरी त्यांचे कार्य देशातील प्रत्येक माणसांना माणूस म्हणून मुक्तपणे जगण्याचा अधिकार मिळावा असे आपल्या विपुल साहित्यात शब्दबद्ध करून विचारांचा अनमोल ठेवा त्यांच्या अनेक ग्रंथात मिळतो। त्यांची प्रेरणा आणि आदर्श पुढे ठेवून समाज प्रेरणादायी घडावा असा विचार भोई समाज समन्वय समितीचे अध्यक्ष राजू मामुलवार यांनी जयंती सोहळ्यात व्यक्त केले। नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत भीमाभोई यांच्या जयंती कार्यक्रमात विचार मंचावर निषाद पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीराम डुबुकवाड, भाजपा मच्छीमार सेलचे अध्यक्ष व्यंकट नागलवाड, नगरसेवक नारायण यलटवाड, निषादचे ज्ञानेश्वर प्रमेलवाड, भोई समाज समन्वय समितीचे जिल्हा उपाध्यक्ष माधव गंधपवाड, पूजाजी शेवडकर, अनिल बटलवाड, शेळगाव नगरीचे पुंडलिक पाटील आनेराये, संजय पाटील आनेराये, प्राध्यापक अनिल आनेराये, देवीदास आनेराये, सतीश पोलीस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी संत भीमाभोई यांच्या प्रतिमेचं पूजन करून सर्व पाहुण्यांनी पूजन केल्यानंतर ध्वजारोहण राजू अण्णा मामुलवार यांच्या हस्ते करण्यात आले आणि जयंती मंडळाच्या वतीनं सर्व पाहुण्यांचा सन्मान केल्यानंतर संत भीमाभोई यांच्या जीवन कार्यावर कुमारी शिवानी प्रल्हाद फुलेवाड, प्राध्यापक अनिल आनेराये, पत्रकार माधव बैलकवाड आणि मान्यवरांनी मार्गदर्शन केलं असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार विजय आनेराये यांनी केलं। यावेळी किशनराव पाटील आनेराये, कॉम्रेड माधव एंजपवाड, पिराजी शहापुरे, मारुती कांबळे, संभाजी निलावार, सुनील वाघमारे यांच्यासह जयंती मंडळाचे अध्यक्ष नामदेव निलावार, उपाध्यक्ष गंगाधर संभाजी निलावार, सचिव दिलीप निलावार, सहसचिव सचिन निलावार, सदस्य संजू मिस्त्री, दत्ता लक्ष्मण निलावार, केरबा निलावार, परसराम निलावार यांच्यासह समाजातील आणि गावातील महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। प्रतिनिधी माधव बैलकवाड। 29/5/2024 छत्री शेळगावमध्ये संत भीमाभोई यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी, मी जिल्हाध्यक्ष निषाद पार्टी नांदेड, आमचे राणा मामुलवार, व्यंकटराव नागलवार, आमच्या सर्व टीम आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो आणि आम्हाला खरंच या नांदेड जिल्ह्यामध्ये संत भीमाभोई यांची जयंतीनिमित्त आज आमचा समाज एकत्रित वटला आहे असं म्हणण्याला मला काही हरकत नाही आणि असंच कार्य समाज बांधवांनी करावं एवढीच आमची नांदेड जिल्ह्याच्या टीमच्या वतीनं सर्वांना आमची अपेक्षा आहे। असेच कामं करावं अशा आमंत्रित करून आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जयंतीला आम्ही हजर राहू। पण त्याचं कारण एका दिवशी जर आम्हाला 4-2 गावाच्या जर जयंती झाल्या तर काही आम्हाला येणं पण शक्य नाही, म्हणून कोणी राग म्हणणं का। आणि जर एक दिवस आपण जयंती साजरी करत राहिला तर आपण बिलकुल तुमच्या इथे उपस्थित राहण्यासाठी आम्ही तयार आहोत। आम्ही कुठंच कमी पडणार नाही, फक्त तुमचं आम्हाला सहकार्य पाहिजे, पाठिंबा पाहिजे। आम्ही बिलकुल चेतून उठलो, आम्ही काम करण्यास खंबीर आहोत, तयार आहोत एवढंच बोलतो। धन्यवाद, नमस्कार, जय भैरव। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।